नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीचा मराठी या विषयाचा उपास या पाठाचा उर्वरित भाग जो आहे तो अभ्यासणार आहोत. या पाठामध्ये आपण या पाठाच्या पूर्वार्धात आपण पाहिलं की लेखक जे आहेत ते त्यांचं वजन 181 पाऊंड होतं आणि ते उपोषण करायचं ठरवतात आणि ही जी बातमी आहे ती सर्वत्र त्यांच्या चाळीमध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये सगळीकडे पसरते आणि प्रत्येकजण त्यांना येऊन कसे सल्ले देऊ लागतात. वेगवेगळे डाएटच्या बाबतीतले सल्ले त्यांना मिळतात. भरपूरसे जे डाएटच्या बाबतीत त्यांना काही गोष्टी खाऊ नका सांगितल्या जातात, काही गोष्टी करू नका सांगितल्या जातात आणि या सगळ्यामध्ये त्यांचं कुटुंब म्हणजे त्यांची पत्नी यांचाही उत्साह खूपच अवर्णनीय आहे असं ते सांगतात. ते सांगतात की ते वेगवेगळे पदार्थ करून द्यायला लागतात, काही भाज्या उकडून द्यायला लागतात. बिनसाखरेचा चहा सुरू होतो घरामध्ये, पण नंतर त्यांना अचानक कळतं की बिनसाखरेचा जो चहा आहे तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी, कारण त्यांच्या बायकोने घरातली साखर संपेपर्यंत थोडी थोडी साखर देऊन त्यांना चहा दिला होता बिनसाखरेचा चहा सांगून. आणि मग त्यावरती ते रागवतात, ओरडू लागतात की एवढ्या लाख कॅलरीज माझ्या पोटामध्ये गेल्या असतील असं ते ओरडत असतात. आणि मग पुढे काय होतं ते आपण पाहूया. उगीच आरडाओरडा नका करू, वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं, आम्ही स्वतःचं कमवून खातो म्हणावं, वाढलं तर वाढू दे वज़न. यहाँ पे वो ऐसा बोल रहे हैं कि अगर बढ़ता है वज़न तो बढ़ने दो, किसी का मांग के तो हम नहीं खा रहे, हम खुद का कमा के खा रहे. मुलांना देण्यासाठी लाडू पाडून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. वजनक्षय म्हणजे वजन घटणे, वेट रिडक्शन. वजनक्षयाचा अर्थ काय आहे? वजन घटणे. आणि सुरुंग लावणे म्हणजे एखादा बेत उधळून लावणे. सुरुंग लावणे म्हणजे काय? एखादा बेत उधळून लावणे. तर जणू काही त्यांचा जो बेत कोणता? वजन क्षय म्हणजे वजन कमी करण्याचा जो बेत आहे तो जणू काही उधळूनच लावायचा असं ठरवलं आहे. आणि म्हणून ती तिथे लाडूची बशी मीन्स वो प्लेट वहाँ तिथे ठेवली आहे, वो प्लेट वहाँ पे ला के रखिए असं त्यांचं म्हणणं आहे. लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. घराणे म्हणजे काय? कुटुंब, फॅमिली. घराणेचा अर्थ आहे फॅमिली. तर यहाँ पे वो बोल रहे कि हमारे घर में, हमारे फैमिली में किसी ने बिना शक्कर के ऐसे लड्डू तो आज तक नहीं बनाए. तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्यास तर काय होतं? इथे लेखक सांगत आहेत की चहा तर बिनसाखरेचा होता खरा, मीन्स वो शक्कर नहीं थी चाय में, लेकिन यहाँ पे लड्डू जो रखे हुए थे उसके साथ साथ तो बहुत सारे कॅलरीज पेट में चले ही गए. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. उनकी रूम है, दिवाणखाना मीन्स हॉलला म्हणतात इथे खरं तर, पण इथे रूमचा हा उल्लेख आहे की त्यांचं जे घर आहे ते इतकं छोटं आहे की तिथे संपूर्ण स्किपिंग करायचं ठरवलं आणि संपूर्ण ती दोरी फिरवायची ठरवली. तो वो बहुत वहाँ पे डिफ़िकल्ट है इतनी छोटी जगह में, इसलिए वो वहाँ पे बोल रहे हैं कि एक बार उन्होंने जो ट्राई किया वही आखिरी हुआ, क्यों आगे देखते हैं. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. एक बार कोशिश की घर में तो सारे ड्रेसिंग टेबल के ऊपर जितनी सारी चीज़ें थी, बॉटल्स वगैरह थी, सब कुछ नीचे आ गई. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली, ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. अब दूसरी बार क्या किया? आधा गैलरी में आधा घर में ऐसे वो खड़े रहे और कोशिश की, लेकिन वो क्या हुआ? सामने जो आचार्य बर्वे वहाँ पे खड़े थे गॅलरी में, उनके गले में जाके अटक गई. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. आता इथे ते म्हणतात गले में तो वो रस्सी अटक गई और वो बोल रहे पहले से मेरे ऊपर गुस्सा है. कारण ते म्हणतात की जेव्हा उपास करतो, जब इन्होंने फास्टिंग रखा है, ये बात जब सब पूरी चौल में सारी मंडली मीन्स वहाँ के लोग जो है उनको पता चली, तो सगळी मंडळी मीन्स सब लोग
समाचाराला येऊन गेली. समाचार घेणे म्हणजे काय, विचारपूस करणे, मीन्स पूछताछ के लिए सब आ गए वहाँ पे उनके पास, लेखक के पास सब लोग आके मिल के गया. ये विचारपूस करायला सगळे आले, परंतु आचार्य बाबा बाजू के ही रूम में होने के बाद भी वो आए नहीं. क्यों? उपवास आहे त्यांचे, खास राखीव कुरण होते. राखीव कुरण असणे म्हणजे एखाद्या विषयात गती असणे. मीन्स काय, एखाद्या विषयात गती असणे म्हणजे काय आहे, तर उपवास वगैरे करणं हे खरं तर आचार्य बाबा बर्व्यांचं काम, आणि त्यांचं तिथे नाव होतं. आता त्यात लेखक करायला लागले म्हणून ते म्हणतात की उपवास वगैरे करणं हे त्यांचं, खरं त्याच्यात त्यांची गती आहे, त्याच्यात त्यांचा एक हातखंडा आहे, ते उपवास नेहमी करतात. मग आता दुसरं कोणीतरी उपवास करत आहे, त्यांच्याकडे सगळे जातात, त्यांचं नाव होतं आहे, म्हणून थोडंसं त्यांनी दुर्लक्ष केलं आहे त्यांच्याकडे. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. उनके गले में रस्सी गई है. अब वो बहुत गुस्सा हो गए आणि म्हणून ते आलेत रागारागात आणि ते म्हणत आहेत काय की गळ्यात दोरी अडकवून दुष्टपणा केला, मीन्स बुरा बर्ताव किया उनके साथ, लेकिन उनके एज को जो शोभा नहीं देता, वयाला न शोभनारा, मीन्स एज को नहीं शोभा देने वाली ऐसी ये धिंगा मस्ती, मीन्स ये मस्ती वगैरह जो कर रहे हैं, इसमें अगर वो बोल रहे हैं दूसरा कोई यहाँ पे आ जाता, आठफस जाता था, तो त्याची धडगत नव्हती. धडगत नसणे म्हणजे काय, सुटका नसणे, मीन्स उसको तो मैं नहीं छोड़ता था, लेकिन मी तुम्हाला क्षमा करतो, लेकिन क्या आपको मैं क्षमा कर देता हूँ. पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. वो बताते हैं, सफाई देते की ये तो वो जानबूझ के उन्होंने किया नहीं है. काही उपयोग होणार नाही. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. अब वो आगे उनको बोलने लगे कि कुछ होने वाला नहीं है, दोरी स्किपिंग करके कुछ वजन कम होने वाला नहीं. क्यों ते म्हणत आहेत की त्यांचा जिभेवर ताबा नाही. जिभेवर ताबा नाही म्हणजे काय, तर त्यांच्या खाण्यावरती कंट्रोल नाही आहे. संयम म्हणजे कंट्रोल. जिभेवर ताबा नहीं मीन्स क्या, बहुत सारा वो खाना खा जाते, जो भी चीज़ें खाते, बहुत सारी चीज़ें, तो उसके ऊपर कंट्रोल नहीं है. मनाची एकाग्रता मीन्स उनका जो दिल है उसके ऊपर भी उनका वो एकाग्र नहीं है, कॉन्सनट्रेट नहीं है, मुझे नहीं खाना है, ये मुझे नहीं करना है, ये इसके ऊपर उनका संयम नहीं है, कंट्रोल नहीं है, और इसीलिए ये बोलते हैं कि कुछ चीज़ें पहले छोड़नी होगी. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. अब वो उनको तो बिल्कुल शर्म नहीं है, ऐसे सच में उन्होंने छोड़ दिए, इतना सारा वो सामने से बोल रहे हैं तो भी उनको कोई शर्म नहीं. वो बोलते देखो ये स्किपिंग के लिए उनको इतना बोल रहे हैं कि क्या छोटे बच्चे की तरह ऐसे कर रहे हैं, फिर भी वो बोल रहे हैं क्या कि मैंने स्किपिंग के लिए तो अभी मतलब मेरा एकदम बेशरम बन गया हूँ मैं, ऐसा वो खुद से ही सामने से ही बोल रहे हैं. तो वो बोल रहे हैं ठीक आहे, पण काय बोलतात ते पुढे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. मीन्स वो यहाँ पे कह रहे हैं कि आपकी ज़बान के ऊपर जीभ ताब्यात ठेवण्यासाठी, मीन्स ज़बान पे ताबा मीन्स कंट्रोल करने के लिए आपको क्या करना पड़ेगा, बोलना बंद करना पड़ेगा. तो वो बोल रहे हैं कि खाने के लिए तो आपने सोच लिया, लेकिन ये भी तो सोचना चाहिए कि आपको बोलना बंद करना है, तब आपकी ज़बान आपकी कंट्रोल में रहेगी. पुढे बघू. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण एवढा संयम नाही तुमच्यात. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे, मौन ही शक्ती आहे. मौन ही यहाँ पे अभी क्या करने लगे आचार्य बाबा बर्वे, ये उनको मौन के बारे में बताना उन्होंने बहुत सारा शुरू कर दिया. मौन का मतलब क्या होता है, बात नहीं करनी, बिल्कुल चुपचाप रहना है. उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. अब उन्होंने क्या करना दिया, ये आचार्य बाबा बर्वे उन्होंने तो पूरा लेक्चर देना ही शुरू कर दिया. मौनाचं महत्त्व मीन्स इसका क्या इम्पोर्टेंट है, इस टॉपिक के ऊपर उन्होंने पूरा का पूरा लेक्चर यहाँ पे बोलना शुरू कर दिया.
शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? वाक प्रवाह, देखो प्रवाह, प्रवाह मीन्स फ्लो। फ्लो किसका हम देखते हैं, पाण्याचा प्रवाह। प्रवाह हा शब्द पाण्यासाठी वापरला जातो की पाण्याचा प्रवाह। लेकिन यहाँ पे ये अलग से एक वर्ड बोला गया है, वाक प्रवाह मीन्स वाक्यांचा प्रवाह, सेंटेंसेस का फ्लो। तो ये जो कंसेप्ट है आपको, वाक प्रवाह, ये कंसेप्ट है एक, तो आपको याद रखनी है। इस तरीके के ये वर्ड का कंसेप्ट आपको पूछा जाता है। शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडून मी काय ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? मीन्स मैं बात नहीं करूँगा तो क्या खाऊंगा? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलीफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला। और वहाँ यहाँ पे उन्होंने बताया कि वो क्या है, टेलीफोन ऑपरेटर है, तो उस वजह से उनको बोलना ही होगा, अगर बोलेंगे नहीं तो वो क्या खाएंगे। यहाँ पे ये जो लिखा है टेलीफोन ऑपरेटर, इसके तरफ आपको ये ध्यान में रखना है कि वो क्या जॉब करते थे, ये पूछा जाता है, इसके ऊपर क्वेश्चन आता है। पुढे पाहूया। मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवळली का नाही, या विचाराने मला पश्चात्ताप झाला। अब यहाँ पे वो जाते जाते ये बोल के गए हैं कि अब कैसा, तुम्हारा वज़न तो कम होने वाला नहीं है। ऐसे कारुण्यपूर्वक कटाक्ष, कारुण्यपूर्वक मीन्स दया दाटून आलेले, मीन्स दया आई उनको, और दया की कटाक्ष, कटाक्ष म्हणजे काय, नज़र, कटाक्ष याचा अर्थ होता नज़र, मीन्स दया की भावना से वो उनको बोलते हैं कि आपका वज़न तो कुछ कम होने वाला नहीं है। और उनकी इस बात पे लेखक को तो गुस्सा आता है, और वो उनको लगता है, ऐसे उनके दिल में आता है। गळ्यात पड़लेली डोरी, मीन्स जब वो स्किपिंग कर रहे थे और उनके गले में जो डोरी अटकी थी, तो उनको मन करता है कि उसी वक्त अगर मैंने वही रस्सी से उनका गला दबा दिया होता तो अच्छी बात थी। मीन्स गच्च आवळली असती, तो वहीं पे गच्च आवळने मीन्स वो रस्सी दबा देना गले में, ऐसा उनको पछतावा होता है। इतना सारा सुना, इतना लेक्चर सुना, और जाते जाते वो ऐसी बात करके गए, इसलिए उनको ऐसा फील होता है। मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास। मला मी काटकुळं झाल्याची स्वप्ने पडू लागली। काटकुळं म्हणजे कसा, काटकुळं म्हणजे बारीक। उनको सपने आने लगे कि वो काटकुळा मीन्स दुबले पतले हो गए हैं। भरल्या ताटावरून मी उठू लागलो। बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो। मीन्स बिना चाय पत्ती की चाय भी पीने लगे भरल्या ताटावरून। मीन्स वो खाना वगैरह है, लेकिन उनको मतलब टेंशन के मारे और वज़न कम करने का इतना ठान लिया है कि वो खाना वगैरह सब छोड़ दिया उन्होंने। साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला। अंगाचा तिळपापड होणे, अंगाचा तिळपापड होणे वाक्यप्रचार आहे, याचा अर्थ काय होतो, खूप राग येणे। म्हणजे साखर पाहिल्यानंतर त्यांना खूप राग येऊ लागला। केवळ फळांवर मी जगू लागलो। लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला। धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो। धारोष्ण, धारोष्ण म्हणजे दुधाची गरम धार, दुधाची गरम धार मीन्स क्या, जो ताज़ा दूध रहता है वो कैसे रहता है, गरम गरम रहता है, तो उसकी वो जो धार निकलती है, जो दूध निकलता है वो बहुत गरम रहता है, और इसके लिए वो बोला है धारोष्ण दूध। आता हे धारोष्ण दूध घेण्यासाठी ते पिण्यासाठी ते कुठे जायचे, अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो। मीन्स वो मिले उनको, इसके लिए वो अंधेरी में जो काऊ शेड बने हुए थे वहाँ पे वो जाते थे और वहाँ से गरम गरम धारोष्ण दूध लेते थे। पुढे पाहूया। दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दृष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या। आकस मीन्स द्वेष, राग मीन्स काय, तो नीचे के फ्लोर पे जो लोग थे उनकी वजह से उन्होंने जो कंप्लेंट की, उनका जो गुस्सा था, तो उसकी वजह से उनको वो रोकनी पड़ी। स्किपिंग करना उन्होंने रोक दिया, क्योंकि वो बार बार कंप्लेंट करते थे कि ऊपर वो स्किपिंग करेंगे तो नीचे वाले लोग चिल्लाएंगे। 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो,
उनका कहना है अभी उन्होंने इतना हेवी हेवी बॉडी को लेते हुए उन्होंने स्किपिंग में 10 स्किपिंग करने तक वो पहुंच गए थे. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. सात्विक आहार म्हणजे शाकाहारी जेवण, मीन्स वेजिटेरियन. पौष्टिक, हेल्दी और वेजिटेरियन खाना उन्होंने शुरू कर दिया. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. क्रम मीन्स ये ऐसा शुरू था उनका, 10-12 दिन तक चल रहा था. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात. त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. मीन्स छोटे बच्चे अगर बी पेरले, मीन्स बीज को अगर उन्होंने बोया तो उसमें से छोटा सा प्लांट निकलने के बाद वो कैसे ऐसे निकाल के देखते हैं कितना हो गया, मिट्टी में से निकाल के भी देखते कितना हो गया, कितना बढ़ गया है. तो वो छोटे बच्चों के अंदर जो एक्साइटमेंट रहती है वैसा उनको भी फील हो रहा है. लगता था कि रोज़ शाम को जाके वज़न कर लो. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. जैसे उन्होंने अपनी ये इच्छा जो है वज़न करने की वो दबा के रखी और उन्होंने सोचा कि पूरा 1 महीने के बाद ही मैं क्या करूँगा, वज़न करके देखूँगा. और तब तक उन्होंने तुपाचा थेंब, मीन्स थोड़ा सा एक बूंद भी घी का उनके पेट में नहीं था, सिर्फ दूध था. और वो बोल रहे कि अनलकीली क्या हो रहा था, दुर्दैवाने गाय से धारोष्ण दूध, गाय का गरम गरम ताज़ा दूध तो रोज़ नहीं मिल सकता था. लेकिन साथ साथ में उन्होंने आहार व्रत, मीन्स रोज़ का उनका जो डाइट है वो शुरू रखा था. 15 भरात फक्त 2 वेळा साखर भात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला म्हणजे खायला देणे. मग खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता. मीन्स उन्होंने जो चावल खाया है इतने दिनों में वो बता रहे कि कितनी बार उन्हें साखर भात, कोळंबी भात, वड़ा भात ऐसे उन्होंने खाया. तो एवढे अपवाद मीन्स एवढे ऑप्शन, अपवाद मीन्स ये ऑप्शन्स है, ये अगर निकाल देंगे तो भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. आदर दुनावणे मीन्स आदर वाढ़ने, मीन्स रिस्पेक्ट बढ़ गया था, ऐसे उनको बोलना है. कि ये सब देखते हुए जो चौल के सारे लोग थे वो, उनका कहना है कि मेरी नज़र में आ रहा था कि वो मेरा बहुत ज़्यादा रिस्पेक्ट करने लगे. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपवासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो हां अशी कबुली द्यायला सुरुवात केली. अब यही वही लोग हैं जो पहले डाइट के बारे में, उनके फास्टिंग के बारे में चेष्टा मीन्स मजाक उड़ाते थे उनका, वही आज बोलने लगे. पंत किसको बोला है, लेखक को ही पंत बोलते कि हाँ थोड़ा बहुत फ़र्क अभी दिखने लगा है. आगे देखते हैं. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. जनोबा रेगे हे तेच आहे जेव्हा सोकाजींनी त्यांना बटाटा सोडा सांगितलेलं असतं आणि हे जनोबा रेगे जो है वो कभी अच्छे से बात नहीं करते किसी से. उन्होंने क्या कहा था तभी कि हाँ कभी कोई पूछता है कौन सी चौल में रहते हो तो काय सांगितलेलं, बटाट्याची चाळ म्हणू नका, फक्त चाळ, मीन्स सिर्फ चौल में रहता हूँ इतना ही बोलो, बटाट्याचं नाव घ्यायचं नाही. ऐसा मजाक जो उडाया था यही है वो. और वो बोलते असे कुचकट जे शेजारी आहेत त्यांनी पण हे मान्य केलं होतं की भलतेच काय हो रोडावलेत मीन्स क्या, प्रकृति खालावणे. रोडावणे मीन्स थोड़ा वीक हो गए, ऐसे वो उनको प्रकृति खालावणे मीन्स क्या वीक हो जाना. तर ते म्हणतात की हां रोडावलेत खूपच. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची, म्हणजे मुठभर मांस वाढण्याची. पण असले तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. आता मंडळी मीन्स असे हे लोक आहेत ते, या मंडळींच्या प्रशस्तीने, प्रशस्ती म्हणजे कौतुक, तारीफ, यांच्या प्रशस्तीने काय होणार नव्हतं. मला भीती वाटत होती त्यांच्या प्रशस्तीची. त्यांच्या वो जो प्रशंसा कर रहे थे उसका डर लग रहा था. कौन सी बात का डर लग रहा था उससे, की मुठभर मांस वाढण्याची. मुठभर मांस वाढणे म्हणजे काय, स्तुती पर हुरळून जाणे. मीन्स इतनी तारीफ सुन के
वो बहुत खुश हो कि अगर उनका वज़न बढ़ जाए ऐसा उनको लगता था. तर आणि म्हणून ते म्हणतात की एवढंसं तुरळक तारीफ, तुरळक म्हणजे कशी, शुल्लक, एकदम कम, इतनी सी तारीफ़ में तो मैं इतना, मेरा ध्यान हटाने वाला नहीं हूँ. मैं अपने बात पे एकदम जो भी मैंने निश्चय किया हुआ है वो पूरा करूँगा. चळण्यासारखा त्यांचा निश्चय चळण्यासारखा नव्हता. मीन्स उसको अपनी बात पे बने रहेंगे. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. इथे काय म्हणतात ते की मनोनिग्रह, मनाची एकाग्रता, मीन्स उन्होंने पूरा दिल से ठान लिया है. मनोनिग्रह मीन्स मनाची एकाग्रता, पूरा मन से उन्होंने ऐसा डिसाइड करके रखा है की अभी पूरा कंट्रोल. जिव्हा नियंत्रण, जिव्हा मीन्स काय, जिव्हा म्हणजे जीभ, जिभेवरती नियंत्रण, नियंत्रण म्हणजे कंट्रोल. तर मनाचा निश्चय, जिभेवरचं नियंत्रण, हे सगळं त्यांनी 20 ते 25 हे सगळं केल्यामुळे त्यांना असं वाटतं की उनको लग रहा है क्या 20 से 25 पाउंड तक उनका वज़न कम तो होना चाहिए, ऐसे उनको लग रहा था. त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. आणेली म्हणजे काय, कॉईन, ज्याला आपण कॉईन म्हणतो. तर ती आणेली टाकली आणि त्यांनी तिकीट काढले. अब देखो यहाँ पे ये जो बात कर रहे हैं, ये जो यंत्र, ये जो मशीन, ये अभी अगर आपने कहीं पे देखा है कि नहीं देखा होगा, पहले ये रहता था स्टेशन, रेलवे स्टेशन में ऐसे मशीन्स रहते थे जिसमें खड़े रहने का, और वज़न करते ही एक टिकट आ जाता था जिसके ऊपर वज़न भी लिखा हुआ रहता था और भविष्य भी लिखा हुआ रहता था. तो ऐसे पहले, और एक कॉइन डालने का उसके बाद वो आता था. तो ऐसे यही ये मशीन जो है, ऐसे ये यंत्र जे आहे हे असंच आहे की आणेली टाकायचं आणि ते तिकीट येणार. पुढे बघूया काय झालं आहे. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. किती दाखवले होते? 181 पौंड. आणि 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. आता इथे म्हणते 1 महिन्याचा उपास, निराहार, निराहार म्हणजे आहार न घेता. 1 महिना त्यांनी उपास केला आहे, काही आहार न घेतला, आणि जो काही घेतला आहे तो शास्त्रोक्त म्हणजे डाएटप्रमाणे. दोरीवरच्या उड्या, हे सगळं त्यांनी इतकं, जे उग्र मीन्स तीव्र, ये स्ट्रॉन्ग उन्होंने साधना मीन्स तपश्चर्या, जैसे कि तपश्चर्या, पूरी 1 महीने की ये तपश्चर्या की है उन्होंने की. आणि हे सगळं केल्यानंतर आज तिकिटावर वजन किती आहे? मिनिटभर माझा विश्वासच बसेना. उनका थोड़ी देर के लिए उनका विश्वास ही नहीं बैठ रहा था उस बात पे. 192 पौंड. आणि भविष्य होते, आप बहुत समझदार और गंभीर है. 181चं किती झालं आहे? 192, 192. तो वज़न हो गया 192. कम होने के बजाय उतनी सारी तपश्चर्या, एवढी साधना करून त्यांचं वजन झालेलं आहे 192 पौंड. आणि हे असं त्यांचं भविष्य आलेलं आहे. इस बात पे होता क्या है, हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे. उन्होंने ठान लिया है कि वज़न और भविष्य देखना, दोनों ही बात की चिंता नहीं करेंगे. आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नहीं. इस पूरे जन्म में वो कभी डाएट नहीं करेंगे, उसकी तरफ देखेंगे नहीं, ये बात सोचेंगे नहीं. इस जन्म में ऐसा वो सोच लेते हैं. छे वज़नाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. ये जो वज़न वगैरह कम करने का ये जो रास्ता है, ये जो मार्ग है, ये किसी और ही कांटे से निकलता है, ऐसा उनका कहना हो जाता है. आणि अशा प्रकारे आपण बटाट्याची चाळ या पुस्तकातला हा एक उतारा इथे पूर्ण केला. इथे आपला हा पाठ पूर्ण होतो आहे. पहा, खूप छान पाठ आहे. त्याच्यामधली कथा खूप छान आहे, लक्षात राहण्यासारखी आहे, मजेशीर आहे. पण तितकंच या पाठामध्ये शब्दार्थ, वेगवेगळ्या संकल्पना आहे, कन्सेप्ट आहेत. आहार परिवर्तन, भीष्म प्रतिज्ञा, अशा पद्धतीचे काही शब्द आले तर त्या कन्सेप्ट तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर त्या कन्सेप्ट, शब्दार्थ, परत या व्यतिरिक्त याच्यामध्ये
म्हणी पण आहेत, वाक्यप्रचार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून हा धडा खूप महत्त्वाचा ठरतो. तर हा सगळा अभ्यास तुम्ही करा. वेगवेगळी पात्रं आहेत, त्या पात्रांचा अभ्यास. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला धडा जास्तीत जास्त वाचलेला असायला हवा. तुम्ही 2-3 वेळा वाचलात तर नक्की तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे तो धडा तुम्ही सतत वाचा. जर या पाठावर आधारित काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. पाठ कसा वाटला हे कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की कळवा. काहीही तुमच्या अडचणी असतील तर तिथे विचारा. मी त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.